आपण कधीही कुठली गोष्ट अट्रॅक्ट करतो म्हणजे आपल्याला ती गोष्ट मिळत असते. म्हणजेच काय तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण तिथे फॉलो करतो. पण खूप वेळेस असं होतं की आपण म्हणतो की अरे लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्यासाठी कामच करत नाही. असं का होत असेल बरे? असं का आपण आपल्याला वाटत असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करत नाही? तर ह्याची मागची कारणं भरपूर आहेत. या मागची जी कारणं आहेत जर का ती तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आपण त्याबद्दल पूर्ण ह्यामध्ये बघणार आहोत. तर मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आज आपण बऱ्याचशा अशा काही पॉईंट्स बघणार आहोत, बऱ्याचशा अशा काही गोष्टी बघणार आहोत जिथे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करत नाही. आपण असं धाकटपणे अगदी म्हणजे धडधडीत म्हणून टाकतो आणि विश्वास करतो की काही नसतं रे हे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे. पण ॲक्च्युअलीमध्ये ह्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी फॉलो होतात. कारण तुम्ही जसे तुमचे व्हायब्रेशन्स आहेत, जशा तुमच्या गोष्टी आहेत, जसे तुमचे थिंकिंग आहे, जशा तुमच्या अट्रॅक्शनचं पॉवर आहे, त्यावर सगळं गोष्ट डिपेंड करते की ते कसं आहे. खूप थोडक्यात व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये जास्ती काही आपण डिस्कशन करणार नाही आहोत. बट एवढंच फक्त सांगणार आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन जर आपल्याला आपल्या जीवनात अंमल करायचं असेल किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी वर्क करायचं आहे तर त्यासाठी काही गोष्टींमध्ये बदल आपल्याला करायचे. काय बदल करायचा आपल्याला? तर बघा, तुम्हाला जे काही हवं आहे ना, जे काही हवं आहे ते सगळ्यात आधी तुम्ही एका वहीमध्ये लिहून काढा. आता नवीन वर्ष सुरू होणार आहे. एक डायरी करा, एक नवीन डायरी करा. ज्या डायरीमध्ये पहिल्या दिवसापासनं तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय गोष्टी हव्या आहेत त्या डायरीमध्ये लिहा. एक विजन बोर्ड क्रिएट करा. विजन बोर्ड मी माझा कसा क्रिएट केला आहे मी लवकरच तुम्हाला दाखवेल. पण तुम्हाला काय आता त्यामध्ये असं काही बघत बसू नका की अरे हे खूपच मोठं होईल, हे मला मिळेल का? सगळ्यात महत्त्वाचं डाऊट घ्यायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कुठल्याच प्रकारचा डाऊट घ्यायचा नाही आहे की हे होईल का? अगदी 3 करोडचा बंगला मला मिळेल का? असाही डाऊट करायचा नाही. मे बी मिळूही शकतो. काही सांगू शकत नाही. काहीही होऊ शकतं. अट्रॅक्शन पॉवर तशी हवी तुमची की तुम्हाला ती गोष्ट अट्रॅक्ट करता आली पाहिजे. कशी अट्रॅक्ट करायची? तर तुम्हाला तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह असायला हवी. सगळ्यात पहिले जी काही निगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूची, तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती तिथेच स्टॉप करा. तिथेच संपून टाका. लेट इट बी. तो तसा आहे, हा तसा आहे, ती तशी आहे, त्याने तसं केलं, ह्यानी असं केलं. लेट इट बी. लेट इट गो. लेट गो आपण म्हणतो. लेट गो करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे? लेट गो करायचं आहे. ओके 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 ठीक आहे. मला मॅटर करत नाही. मला काय मॅटर करतं? मला माझ्या युनिवर्समधून मला काय हवं आहे हे मला मॅटर करतं. तो काय बोलला, ती काय बोलली, त्यांनी काय केलं हे मला मॅटर करत नाही. कारण मला ते काही देणार नाही आहेत. पण त्यांच्याबद्दल नेगेटिव्ह भावना पण नको आहे आपल्याला. लेट गो करायचं. ओके 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 ठीक आहे. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला काय करायचं आहे, मला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या मला अट्रॅक्ट करायचं आहे. आता त्या अट्रॅक्ट कशा करायच्या? तर तुम्हाला त्याबद्दल त्याच्या मागे लागायचं. आता तुम्ही म्हणाल नुसतं घरात बसून अट्रॅक्ट करायचं आणि मग मला ते घरात बसून 3 करोडचा बंगला मिळेल, असं होणार नाही ना. तुम्हाला हातपाय तर हलवावेच लागतील. हातपाय हलवायचे तुम्हाला चान्सेस मिळतील. तुम्हाला सांगू, जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन करतो ना तेव्हा आपल्याला एक गोष्ट मिळते, मग दुसरी पायरी मिळते, मग तिसरी मिळते, मग चौथी मिळते. असं करत 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 आपल्याला खूप गोष्टी मिळायला लागतात आणि आपण तिथपर्यंत पोहोचतो कारण आपला ध्येय आपला पूर्णपणे तिथे असतो. पण मला मिळेल का? होईल का? जमेल का? बाकीचं अरे काय याचा वेडेपणा चाललाय? लेट गो करायचं आहे तुम्हाला. काय वेडेपणा चाललाय? लेट गो. लेट गो करा. कोणी काय बोलत असेल सोडून द्या. बट लेट गो करायचं आहे. कारण तुम्ही जर का नेगेटिव्ह झालात तर तुमचं स्वप्न लगेच नेगेटिव्ह होणार आहे. त्यामुळे मला जे हवं आहे ते मला माहिती आहे. मी काय करणार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला काहीही असा विचार करायचा नाही की अरे हा काय बोलेल, तो काय बोलेल, असं काय. अजिबात गरज नाही. तुम्ही काहीही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं नेगेटिव्हिटी काढून टाकायची. नेगेटिव्हिटी काढून टाकली, तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहिलं. आता लिहिताना मी माझ्या स्वप्नातल्या घरात राहत आहे. माझ्या ह्या 3 करोडच्या बंगल्यात एक सुंदरसा हॉल आहे, ज्यामध्ये स्वप्नात दिसतो तसा हॉल आहे, ज्यामध्ये
माझ्या मनासारखा मला आवडतो तसा मी सोफा विकत घेतलेला आहे. सुंदर 3 मजली असा बंगला मी बांधलेला आहे. यामध्ये मला हवं होतं तसं फर्निचर मी केलेलं आहे. जसं आवडेल, जसं माझ्या घरच्यांना पटेल तसं मी बनवलेलं आहे. पटेल पण नाही म्हणावं लागेल तुम्हाला मी माझ्या घरच्यांना आवडतंय असं फर्निचर बनवलेलं आहे. अशा काही गोष्टी घेतलेल्या आहेत. तर तिथे स्पेसिफिक राहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्पेसिफिक राहायचं आहे. माझ्या आयुष्यातली माझी ड्रीम कार ही स्पेसिफिक मी विकत घेतलेली आहे. आणि ह्या ड्रीम कारमध्ये सगळ्यात पहिलं माझं डेस्टिनेशन मी इथे गेलो आहे. आता समजा तुम्ही देवदर्शनाला सगळ्यात आधी जाता, तर मी या ठिकाणी गेलेलो आहे आणि मी माझ्या पहिल्या ड्रीम कारमधून मी माझ्या स्वामींना भेटायला गेलेलो आहे. आता अशा पद्धतीने तुम्हाला ते इमॅजिन करायचं आहे. सगळ्यात आधी आस्क म्हणजे तुम्हाला ती गोष्ट मागायची आहे, मनापासून मागायची आहे. म्हणजे मला ती गाडी हवीच, मला काही करो, कुठूनही व्हायब्रेशन्स, कॅरी युअर व्हायब्रेशन्स, मला ती गाडी हवी, मला ती गाडी. जसं माझं डोक्यात होंडा सिटी. मग तुम्ही जेव्हा त्या गोष्टीचा विचार कराल ना, इथे तुम्हाला दिसेल, तिथे दिसेल, सगळे जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तुम्हाला तेच दिसणार आहे. आणि जर तुमच्या डोक्यातच विचार नाही ना, तुम्हाला दिसणारच नाही. मी माझा एक इन्सिडेंट सांगते. जेव्हा आम्ही गाडी घेतली होती, फर्स्ट आमची जी गाडी होती ती वॅगनार होती. 2012ची गोष्ट आहे. माझ्या मिस्टरांनी मला दाखवली पण नव्हती. त्यांनी मला सरप्राईज घेतली होती. तर तुम्हाला सांगते, त्यांनी घेतली होती पुण्यात, मी होते नाशिकमध्ये. मी जस्ट बेबी डिलिव्हर केलं होतं, तर ते मला त्या गाडीतनं न्यायला येणार होते. तर ते येणार 4 वाजता आणि मी दुपारी काहीतरी आणायला म्हणून मार्केटमध्ये गेले. यू वॉन्ट टू इमॅजिन की मला जिथे तिथे ती गाडी पार्क झालेली, कोणीतरी चालवतंय असं दिसत होतं. ॲक्च्युली मी माझ्या बहिणीला आय थिंक सो म्हणत होते की अरे बघ ही वॅगनार आहे, अशी तर नसेल, तशी तर नसेल, असं. म्हणजे मला सगळी गाडी त्याच दिसत होत्या. दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ अट्रॅक्शन. जेव्हा आपण एखादी गोष्ट अट्रॅक्ट करतो ना, मनापासून अट्रॅक्ट करतो की नाही ते तसंच असणार आहे, तेच आहे, तेव्हा आपल्याला युनिवर्स तेच दाखवतं. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. असं कधीच होणार नाही की लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी काम करणार आहे. तुम्ही म्हणाल नाही हे नक्की होईल का, मग ते युनिवर्सला माहिती आहे की ह्याने डाऊट घेतलाय तर मग ह्याला द्यायचं नाही. कारण तुमच्या मनातच आधी तुमची दृढ निश्चय नाही आहे की मला हे हवं आहे, मला काही माहिती नाही, मला हे हवं आहे, दॅट्स इट. मिळेल का, पॉसिबल आहे का, मला तर नाही वाटत, पण काय माहिती मिळू पण शकतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, मिळू पण शकतो, नाही पण मिळू शकत नाही. मला हे हवं आहे, मला हे मिळालेलं आहे, बस, दॅट्स इट. युनिवर्स तुला मी सांगितलं आहे मला हे हवं आहे. आस्क, बिलीव्ह, येस तू मला ते देणार आहे, 100% तू मला ते देणार आहे, मला माहिती आहे. आणि तिसरं रिसीव्ह. थँक्यू युनिवर्स, थँक्यू सो मच. ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू, तू मला हवं तसा जॉब दिलेला आहे, हवं तसं घर दिलेलं आहे, हवं तशी फॅमिली दिलेली आहे, हवी तशी गाडी दिलेली आहे, म्हणजे जे काही असेल तुमचं. मग आस्क, बिलीव्ह आणि त्यानंतर रिसीव्ह, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे ह्या गोष्टींवर मॅटर करा की मला काय मागायचं आहे, त्यासाठी 100% रिझल्ट. येस, मला ते पाहिजेल आहे आणि मला ते मिळणार आहे आणि मला ते मिळालेलंच आहे. अशा पद्धतीने हे 3च गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विजन बोर्ड्स पॉझिटिव्हली क्रिएट करा, डायरीज पॉझिटिव्हली क्रिएट करा. आय ॲम मनी मॅग्नेट. मी एक पैशाचा चुंबक आहे. माझ्याकडे पैसा आकर्षित होतोय, माझ्याकडे मनी चालत येत आहे, माझ्याकडे भरपूर पैसा येतोय, माझ्याकडे भरपूर पैसा आलाय. अशा पद्धतीने पॉझिटिव्हली लिहायचं आहे तुम्हाला की माझ्याकडे भरपूर बँक बॅलन्स आहे. तुमचा जो काही बँक बॅलन्स असेल त्या इच्छा, म्हणजे 9 डिजिट बँक बॅलन्सची इच्छा असते सगळ्यांची, तशी 9 ते 10 डिजिट बँक बॅलन्सची इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते त्या लॉ ऑफ अट्रॅक्शननी. तर ट्राय करून बघा. आणि ट्राय करताना ना तुमच्या मनात तो एक छोटासा कॉर्नर असतो ना डाऊटवाला, तो काढून टाका. लेट इट गो. अरे तू जा रे, तू नको येऊ माझ्याकडे. तो डाऊट, तुझी काही गरज नाही आहे माझ्याकडे, मला ते पाहिजे युनिवर्स आणि मला ते मिळालं आहे.
आणि तू मला ते नक्की देणार आहे आणि ते मला मिळालं आहे असंच मी म्हणणार आहे. त्यामुळेच जे आपलं हे जे पुस्तक आहे, सिक्रेटचे बुक आहे, हे मी एक एक करून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे ह्यामध्ये आपण कसं काय करायचं आहे, काय काय गोष्टी करायच्या सगळ्या आपण बघणार आहोत. तर याच्यानंतर एक एक आपण लेसन्स बघूया आणि त्यानंतर बघूया की त्याला कसं अंमलात आणायचं. त्याचबरोबर अजून एक पुस्तक मला तुमच्याशी शेअर करायचं आहे, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. या पुस्तकात इतकं सुंदर लेख दिलेला आहे की अंतर्मन आणि बाह्यमन म्हणजे काय, नेहमी आनंदी प्रसन्न राहण्याचं रहस्य, आरोग्य संपन्न आयुष्याचं गुपित काय आहे, स्वस्थ आरोग्यासाठी मानसिक उपचार, पैसा कसा आकर्षित कराल, अपयशातून यशाकडे जाण्याची गुरुकिल्ली काय आहे, सुख वैवाहिक जीवनाचं सूत्र काय आहे, त्यानंतर करिअरमध्ये यशस्वी कसे व्हाल, भयमुक्त चिंतामुक्त कसे व्हाल, त्याचनंतर जे हवं आहे ते कसे प्राप्त करून घ्याल, तणावमुक्त जीवन कसं मिळाल, मनशांती कशी मिळवावी, या सगळं या पुस्तकात आपण बघणार आहोत. त्यामुळे ह्या पुस्तकाची पण एक वेगळी सिरीज मी तयार करणार आहे. या पुस्तकाची सुद्धा मी एक वेगळी सिरीज तयार करणार आहे. आणि अजून एक माझ्याकडे पुस्तक आहे, शिवखेराचं यश तुमच्या हातात, त्या पण पुस्तकाची एक सिरीज तयार करणार आहे. आणि अजून अटॉमिक हॅबिट्स आहे, ते आपण नंतर बघूया. पण सगळ्यात आधी आपण ह्या 2 पुस्तकांवर बघूया जिथे लॉ ऑफ अट्रॅक्शन जास्ती वर्क करतं. तुम्हाला सांगते ह्याच्या मागे ना इतके सुंदर सुंदर बुक्स आहेत. चिंता सोडा, आनंदाने जगा, मित्र जोडा, प्रभावित करा, लोकांना प्रभावित करा, डेल कार्नेगीची आहे दोन्ही पुस्तकं, आणि नेपोलियन हिलची जी आहे थिंक अँड ग्रो रिच. आय थिंक माझ्याकडे हे पुस्तक आहे, थिंक अँड ग्रो रिच, वेगळं प्रकाशन आहे त्याचं, पण ते पण खूप सुंदर आहे थिंक अँड ग्रो रिचचं. ह्या सगळ्या पुस्तकांची आपण सिरीज बघणार आहोत, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या मनाला हव्या तशा कशा आकर्षित करायच्या या आपण या पुस्तकांद्वारे बघणार आहोत. आणि खरंच ह्या गोष्टी घडतात. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, तुम्हाला हव्या त्या गोष्टी तुम्हाला मिळतीलच, लवकरच मिळतील. आणि त्यावर डाऊट आणू नका. जर तुम्ही डाऊट घेतला तर मग गोष्ट मिळत नसते. आपण म्हणतो ना आपल्या आईवडिलांना, मला हवं आहे पण तुम्ही द्याल का? मग पेरेंट्स काय म्हणतात, ठीक आहे तुझं हेच नाही आहे की तुझा विश्वासच नाही आहे तर मग कसं द्यायचं. तसंच आपल्याला तो युनिवर्स पण म्हणतो, तुझा विश्वासच नाही आहे तर मग द्यायचं कशाला. विश्वास नसलेल्या व्यक्तीला द्यायची गरज काय. त्यामुळे विश्वास ठेवा, येस मला ते मिळणारच आहे. मला माहिती नाही कसं मिळेल, काय होईल, ते आपले ब्रह्मांड आहे. जसं आता आपण एखाद्याला कोणाला तरी गुरु मानतो, कोणाला तरी आपण पूजतो, त्या पद्धतीने स्वामी आहेत ना ते बघून घेतील. कसं, कुठे, कोणाला, कधी, काय, काही माहिती नाही. ते आहे ते बघून घेतील. त्यांना सांगितलंय, त्यांना दिलंय, आस्क स्वामी मला हा जॉब हवा आहे. आणि मला बिलीव्ह आहे की स्वामी तुम्ही मला तो जॉब 100% देणार आहात. पण शेवटचा म्हणजे रिसीव्ह. हो स्वामी, तुम्ही मला तो जॉब दिला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि हे तुम्ही मला दिल्याबद्दल इतके आभार मी तुमचे मानते ना की ह्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. त्यामुळे ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचं आहे. खूप खूप आभार, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मला इतकी सुंदर गोष्ट देण्यासाठी, मला माझं स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी, असं आपण म्हणायचं आहे. आणि ग्रॅटिट्यूड करायचं आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिथे जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड दाखवता, तुमचं ग्रॅटिट्यूड लेवल दाखवता, तेव्हाच तुमच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आकर्षित होतात. आणि हवी ती गोष्ट तुम्हाला मिळाली की मग आपल्याला त्या गोष्टींवर विश्वास होऊ लागतो. अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टी अट्रॅक्ट करा. असं काही नाही की ते काम करत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपला देवच आहे असं समजा आणि त्यांच्याकडे मागाल ती गोष्ट मागू नका. पण नंतर असं म्हणू नका, अरे तो काय करणार आहे, त्याला दिसत नाही का माझे दुःख. असं काही नाही, त्याला सगळं दिसतं, पण त्याला माहिती आहे की त्याला करायचं कसं आहे हे त्याला कळतं, त्याच्यामुळे तो करणार आहे. त्यामुळे चला भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. बाय बाय.